28 जुलै नागपूरसाठी काळ ठरला, कारण अवघ्या एका तासामध्ये एवढा पाऊस झाला की नागपूरच्या अनेक भागामध्ये घरांमध्ये पाणी साचलं। त्याचप्रमाणे आपण संताजी महाविद्यालयाच्या मागच्या परिसरामध्ये आहोत, जिथे मोठ्या प्रमाणात जे आहे घरामध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण बोलू। मला तुमचं नाव सांगा। रुद्र चिंचोडकर। रुद्र, तुमची खानावळ तुम्ही चालवता या परिसरामध्ये, काय काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, काय स्थिती होती काल तुमच्या या भोजनालयाची? कालची स्थिती अशी होती की काहीच अवघड टाइम भेटला नाही, जसा पाणी आला तसा बाहेर निघाला। त्यात झाड पडला, त्यात मंडप पण गेला आणि घरात पण पाणी आणि सिलेंडर वगैरे सर्व बाहेर आलं, म्हणजे काही टाइमच नाही भेटला बाहेर निघाला, एवढं पाणी होतं। किती नुकसान झालं तुमच्या या पावसामुळे, तुमच्या या खानावळीचं, घरातलं सामानाचं? परिस्थिती अशा पद्धतीची होती की आम्ही जेणेकरून आमचं 12 वाजता काम चालू होते, जेणेकरून लोक जेवण करायला येतात। आमचं सगळं मटेरियल बनलं वगैरे झालं होतं आणि 12 वाजले की जे पाऊस चालू झाला, आम्हाला वाटलं का नॉर्मल पाणी चाललं जाईल, परंतु काय झालं, इकडून वरचा भाग असल्यामुळे, हा पूर्ण डाऊन असल्यामुळे पूर्ण पाणी इकडे जमा झालं आणि रोडच्या द्वारे पाणी अंदर घरात घुसायला लागलं। त्यावेळेस आम्ही आमचं सामान वाचू की स्वतःला वाचू म्हणून आम्ही, माझी मुलगा, सगळ्याला आम्ही बाहेर काढलं आणि मग माझा किराणा, फ्रीज, मिक्सर, सगळ्या ज्या वस्तू आहे, हा वस्तूचं पूर्ण अक्षरशः पूर्ण खराब झाला। आता तुम्ही बघू शकता की माझ्या गाद्या पूर्ण ओल्या आहे, सिलेंडर बाहेर काढून आहे। इतकी परिस्थिती अशी होती की माझे सिलेंडर सुद्धा वाहत तिथपर्यंत गेले होते। आम्ही इतक्या पाण्यात ते सिलेंडर आणि गंज असे पकडू आम्ही आणलं, तर आमचं जवळपास नाही म्हणलं तर पुष्कळ नुकसान झालं, म्हणजे परिस्थितीच पलटून गेली आमची पूर्ण। ताई, तुम्ही सुद्धा इथेच राहता, काय स्थिती होती कालची? मुलं लहान आहे तुमचे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, घरापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत पाऊस होता, काय स्थिती होती काल जेव्हा आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला होता, बस आम्ही कस्टमरची वाट पाहत होतो। इकडनी झाड तुटलं, तो मंडप सवरत नाही थोडासा, तर वापस आत गेलो आतमध्ये, इकडून तिकडून म्हणजे आम्ही सामानाचं पाहूनच राहिलो, तर रोडावरून पाणी आत आलं। एवढ्या स्पीडमध्ये पाणी आलं की आम्ही ते सर्व सोडून दिलं, पोरीला उचललं आणि बाहेर धावत निघालो आणि बाहेर निघून गेलो। मग हे आतमध्ये आले आणि काही सामान बाहेर चाललं होतं, लोक फोन करून सांगत होते की तुमचं सामान वाहून राहिलेलं आहे, सिलेंडर येत आहे, तर त्या लोकांनी पकडलं, उचलू आणलं आणि मग ते गेटला थोडंसं टेकव केलं, कारण की पूर्ण भांडे बाहेर चालले होते। आतून एवढी लेवल आली होती पाण्याची, नदीचा लाट कसा येते तसा लाट येऊन ते सामान बाहेर नेतो। आपण पाहू शकता की हा जो परिवार आहे इथे खानावळ चालवतो आणि अशा प्रकारे जे आहे एक व्यवस्था त्यांनी केली आहे, पत्रावळी टाकून, आणि इथे जे आहे लोकांना ते जेवण पुरवतात। आणि 2 रूमचं जे आहे ते त्यांचं घर आहे, इथे ते राहतात सुद्धा आणि इथेच खानावळ सुद्धा चालवते। पाहू शकता आपण की कशा प्रकारे जी आहे इथली अव्यवस्था आहे। हा फ्रीज आहे जो काल पाण्यात तरंगत होता असं यांचं म्हणणं आहे, आणि इथे जे आहे आपण पाण्याचे निशाण पाहू शकता की इथपर्यंत जे आहे जमिनीपासून पाणी वर होतं, खोलात आहे हा भाग, आणि हे जे पूर्ण सामान आहे हे पूर्ण पाण्याने झिजलं होतं। या पावसाने त्यांचं घराचं नुकसान सुद्धा झालं, सोबतच त्यांच्या व्यवसायाचं सुद्धा नुकसान झालं, ज्याची भरपाई ही जी आहे झाली पाहिजे। याचप्रमाणे आजूबाजूचं सुद्धा जे लोक आहेत त्यांचे सुद्धा नुकसान झालंय, ते सुद्धा आपण पाहायला जाऊ। याच परिसरामध्ये यश स्टेशनर्स म्हणून दुकान आहे, आपण पाहू शकता की या दुकानात अजून सुद्धा पाणी काढण्याचं काम सुरू आहे आणि अजूनही जे आहे जवळपास 3 फूट पाणी आतमध्ये दुकानात जे आहे साचलं आहे, आणि त्यामध्ये मशीन्स, झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्य जे त्यांचा माल आहे दुकानातला, त्याचं जे आहे अतोनात नुकसान झालेलं दिसत आहे। आपल्यासोबत दुकान मालक आहे आणि त्या मॅडम सुद्धा आहे, त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया। काका, काय कालची स्थिती होती? मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, काय सांगाल? काल पाऊस जास्त झाल्यामुळं दरवर्षी पाणी ते एवढं भरते, पण काल जास्त भरलं, कमी दरवर्षीपेक्षा डबल पाणी भरलं काल। आम्ही भिंतीपर्यंत पाणी आल्यानंतर आम्ही शटर पाडून बाहेर निघून गेलो आम्ही, नंतर आतमध्ये पाणी भरलं पूर्ण। ते किती पाणी होतं काल आणि काय स्थिती होती? काल जवळपास 6 फूट पाणी होतं इथं काल, म्हणजे माणसापेक्षा उंच, माणसा एवढं, म्हणजे एवढं पाणी होतं कमीत कमी। ही लेवल बघा नाही, एवढं पाणी होतं काल। तिथून पकडलं तिथं खाली जो उभं राहिलं माणसाच्या वर जाईल पाणी, आणि पाणी इकडे बाजूबाजूनं सगळं चेंबर्स वगैरे चोक असल्यामुळं इथलं पाणी निघालं नाही। जवळ 2 वाजता पाणी भरलं, ते रात्री 7 वाजता पाणी उतरलं, ते 7 वाजता पूर्ण 7 वाजेपर्यंत पूर्ण भरून होतं इथं। का बरं एवढं पाणी साचते या भागामध्ये? काय कारण आहे? दरवर्षी पाणी साचते अशा बातम्या येते, का बरं होते? या गल्लीमध्ये पाणी साचण्याचा प्रॉब्लेम 20 वर्षापासून आहे कमीत कमी। माझं दुकान 2003 पासून आहे, पण दरवर्षी मी कंप्लेंट करतो, पण काही अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही इथला। पूर्ण मातीने बुजलेला आहे चेंबर। आपल्यासोबत या मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलू।
काय स्थिती होती? तुम्ही सुद्धा दुकानात बसता. काल काय पावसामुळे किती नुकसान झालं? हो सर, आमचं जवळपास 5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. कारण 2 झेरॉक्सच्या मोठ्या मशीन आहेत, 2 कलर प्रिंटर आहे आणि स्टेशनरी ती वेगळी. ते अजून आम्ही आतमध्ये बघितलीच नाही काय तर. परिस्थिती एवढी गंभीर होती कालची की म्हणजे आम्ही आपल्या जीव मुठीत घेऊन पळणं असंच हेच वाक्य योग्य ठरलं सगळ्यांसाठी. आता जवळपास 2 वाजले आहे आणि 2 वाजल्यामुळे अजून सुद्धा तुमच्या दुकानात म्हणजे पाणी काढण्याचं काम सुरू आहे. तर आतमध्ये का बरं नाही गेले तुम्ही? आतमध्ये काय स्थिती आहे? आतमध्ये म्हणजे बोर्डच्या लेवलपर्यंत पाणी गेलं होतं ना सर, त्याच्यामुळे आतमध्ये इलेक्ट्रिकचा सप्लाय होऊ शकते, त्यामुळे आम्ही आतमधून गेलो नाही. बाहेरच मशीन लावली, जोपर्यंत पाणी पूर्ण जात नाही आम्ही आतमध्ये जात नाही. बोर्ड जवळपास 6 फूट जे आहे पाणी या परिसरामध्ये होतं. बोर्डची जी लाईन असते त्या लेवलवर पाणी होतं, त्यामुळे आतमध्ये करंट असण्याची शक्यता आहे असं यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते आतमध्ये जाऊ शकत नाही. मात्र अजूनही पाणी काढलं जात आहे. आपण पाहू शकता की इथे जे आहे इथूनच चेंबर्स जे आहे ते टाकले होते. मात्र नागपूर महानगरपालिका दरवेळेस आपण चेंबर साफ करतो, नाला साफ करतो, पावसाळ्याच्या आधी साफ करतो अशी सांगते. मात्र यांच्या म्हणण्यानुसार जे आहे हे चेंबर्स यावर्षी साफच झाले नाही आणि त्यामुळे ही स्थिती पुन्हा लवकरच आली, कमी पावसामध्ये सुद्धा आली आणि आज त्याचं भोगतमान ते भोगत आहे. इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जात आहे. शिवाय जे इथले नगरसेवक आहे त्यांनी सुद्धा रेस्पॉन्स व्यवस्थित दिला नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे नागरिक जे आहे हे होणाऱ्या नुकसानपासून वाचवण्याची जे आहे निवेदन करत आहे. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 20 वर्षापासून जे त्यांचं नुकसान होत आहे ते भरून निघायला पाहिजे आणि याचं जे सोल्युशन आहे ते एका वेळेसच व्हायला पाहिजे. कॅमेरा पर्सन यशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.